नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. नोंदणी आणि मुद्रांक विभाग यांच्याकडून शिपाई पदासाठी जी जाहिरात आली होती त्याची डायरेक्टली आता फायनल मेरिट लिस्ट लागलेले, त्या उमेदवारांचं निवड झालेले, त्यांना सर्वात आधी अभिनंदन, तुमचं निवड झालेले. आता तुम्हाला डायरेक्टली तुम्हाला कुठं पोस्टिंग पाहिजे ते विचारण्यासाठी तुमचं समुपदेशन जे आहे तर ते असणार आहे. त्याच्या संदर्भातल्या महत्त्वाच्या सूचना आलेल्या, प्रतीक्षा यादी पण लागलेली बघा, प्रतीक्षा यादी पण लागलेली, नकार यादी लागलेली आणि काही उमेदवारांनी प्रतीक्षा यादीवर आक्षेप घेतला होता तर त्यांचे आक्षेप देखील जे आहे तर ते दुरुस्त इथं करण्यात आलेले, म्हणजे त्यांचे उत्तर देण्यात आले की त्यांना का रिजेक्ट करण्यात आलेले. सगळ्यात आधी जर तुम्ही पाहिलं बघा, ही जी आहे तर ही अंतिम निवड यादी मित्रांनो 282 उमेदवारांची बघा. हे या उमेदवारांचे डायरेक्टली सिलेक्शन झालेले, टॉपरला 192 मार्क मिळालेले, म्हणजे टॉपर इथून आपल्याला कळतो. त्याच्यानंतर तुम्हाला समुपदेशनसाठी बोलवण्यात आलेले. या समुपदेशनचा उद्देश हाच आहे, याच्यामध्ये काय केलं जाईल, तुम्हाला एका सभागृहात 282 लोकांना बसवलं जाणार आहे. त्याच्यापैकी जे दिव्यांग अनाथ असतील त्यांना पहिलं बोलवलं जाईल, त्यांना विचारलं जाईल की कुठला आहे तू, काय आहे तू, म्हणजे असं विचारतात ते. त्याच्यानंतर तुमचं ओळखपत्र पाहतील, त्याच्यानंतर परीक्षेचं हॉल तिकीट पाहतील, तुम्हीच तो व्यक्ती आहेत का, त्याच्यानंतर ते बायोमेट्रिक वगैरे चेक करतील. अशा सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला तिथं ऑप्शन्स असतील की कुठं पोस्टिंग पाहिजे किंवा इथं इथं जागा रिक्त आहेत तर तुम्हाला ते जो क्रम वगैरे असेल तर तो द्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पोस्टिंग जी आहे तर ती दिली जाणार आहे. प्रत्येकाचं नाव पुकारलं जाईल, त्याने त्या सभागृहात जाऊन, म्हणजे सभागृहात जाऊन त्या अधिकाऱ्यांनी निवड समितीकडे जायचंय. ओके, पुढचं जे उमेदवार त्या दिवशी येणार नाही त्यांना नंतर ज्या काही रिक्त जागा असतील त्यांच्यावरच नियुक्ती देण्यात येईल. असं नाही की जर कोणी गैरहजर राहिला त्याला डायरेक्ट रिजेक्ट केलं जाईल, तसं नाही होणार. त्याला पुढची एक संधी दिली जाईल, पण ज्या काही रिक्त जागा राहतील त्याच्यावर त्याची पोस्टिंग दिली जाईल. त्याला नंतर मला इथं पाहिजे पोस्टिंग, या कार्यालयात पाहिजे, त्या कार्यालयात पाहिजे असं केलं जाणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला जर तुमच्या महत्वाच्या कार्यालय, म्हणजे तुम्हाला जिथं पाहिजे त्या जिल्हा किंवा ज्या ठिकाणी ते सांगतील त्या पद्धतीने तुम्हाला पाहिजे असेल, बघा इथं काहीतरी दिलेलं बघा, हा जिल्हा, समुपदेशन करताना जिल्हा आणि कार्यालयाची निवड फक्त एकदाच करता येईल आणि एकदा निवडलेले कार्यालय कोणत्या नंतर बदलून दिले जाणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. जरी तुम्ही निवडलं तेच मिळेल अशी गॅरंटी नाही, म्हणून लक्षात ठेवा. जे उमेदवार निवड झालेले त्यांनी याची व्यवस्थित पद्धतीने काळजी घ्या. तसेच ज्या उमेदवारांनी आक्षेप घेतला होता, म्हणजे तुमचा फॉर्म कशा पद्धतीने रिजेक्ट होतो हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना, ही लिस्ट प्रत्येकाने वाचली पाहिजे. याच्यात मुलं काय चुकी करतात हे आपल्याला इथं दिसतं. तर अशा पद्धतीने संपूर्ण माहिती दिलेली आहे. आता याची काही भविष्यात काही जास्त अपडेट नाही येणार. आता डायरेक्टली तुमची जॉईनिंग होईल आणि तुमचा आता पगार सुरू होऊन जाईल. आता याच्यानंतर तुमची जी पुढची स्टेप असेल ना मित्रांनो, आता तुमच्यापैकी बरेच उमेदवार सरळ सेवेमधून बाकीचे लिपिक वगैरे किंवा मोठ्या पोस्टसाठी तयारी करत असतील, गटकच्या, आता ही गटची झाली. पुढे आणखी एका उमेदवार असतील एमपीसीची तयारी करत असतील, त्यांच्यासाठी मित्रांनो आपण एक स्टेट बोर्ड फाउंडेशन बॅच लॉन्च केलेले, ज्याच्यामध्ये 5वी ते 12वी सगळे स्टेट बोर्ड तुम्हाला इथे मिळणार आहे, तेही फक्त 99 रुपयात. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या स्टेट बोर्ड फाउंडेशन बॅचला नक्की एनरोल करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.